जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 27/5/2026 रोजी दौंड पंचायत समितीचे BDO यांनी दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांना अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. स्वामी चिंचोली येथील शासकीय गायरान जागा गट क्रमांक 137 मध्ये अतिक्रमण झाले आहे. सरपंच, उपसरपंच यांनी BDOच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अतिक्रमणधारकांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. रमाई घरकुलचे अनुदान व अतिक्रमण जागेमध्ये घर बांधकाम सुरू आहे. हा अजबच प्रकार दौंड तालुक्यामध्ये सुरू आहे. हे अतिक्रमण त्वरित काढून टाकावे व संबंधितावर कारवाई करावी, नाहीतर येत्या 8 दिवसांमध्ये पुणे जिल्हा परिषदेसमोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोविंद वेताळ यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. नमस्कार, माझं नाव मुकुंद गोविंद वेताळ, राहणार स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे. हो, हां, काय विषय आहे तुमचा? तुम्ही पंचायत समितीकडे अर्ज दाखल केलेला आहे. विषय असा, मी 4-5 पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्यांना अर्ज दिलेले, 2 उपोषण केलेले, 2 उपोषण सुद्धा केलेले. आणि त्याच्यानंतर पंचायत समितीने वेळोवेळी त्या सोमनाथ किसन वेताळ ज्यांनी गायरानात घरकुलाचं बांधकाम करतो त्याला ह्याच्या आधी कमीत कमी 3 ते 4 पत्र दिलेले, त्याच्या तारखा सांगतो. पहिलं पत्र दिलेलं आहे 6/6/25 बांधकाम तत्काळ थांबवण्याबाबत. आणि त्यांनी घरकुलाचा प्रस्ताव रोडच्या कडेचा दिलाय, स्वतःच्या मालकीचा, आणि गायरान जागेत घरकुल बांधतोय असा कबुली जबाब ग्रामपंचायतमध्ये मासिक मीटिंगमध्ये दिलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर ग्रामपंचायतने 5/5/26 एक पत्र दिलेले की बांधकाम तात्काळ थांबवलं. तो बांधकाम थांबवत नाही. आणि ह्याच्यात सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, तर इथले अधिकारी, मी तर असा आता आरोप करतो की BDO साहेब सुद्धा ह्याच्यात सामील आहेत ह्या सगळ्या भ्रष्टाचारात. ह्यांनी जवळ 2.5 ते 3 लाख रुपये त्यांच्याकडनं घेतला. तर मी बी त्या समाजात राहतो, मला बी थोडी कुरकुर लागते. त्याच्यानंतर 19/5 एक पत्र काढलेले, पत्र आहे बघा, 19/5 बांधकाम तत्काळ थांबवण्यात यावे म्हणून. बरोबर. त्याच्यानंतर परत दुसरं पत्र एक काढलं 20/5 एक पत्र काढले. तरी कारवाई नाही. आता ते फाउंडेशन लेवलला त्यांनी 3 बिलं दिलेले, फाउंडेशन लेवलला त्या घरकुलाची. आणि तेव्हापासून बांधकाम जे चालू आहे आतापर्यंत ह्यांचे त्याने बांधकाम बंद झालेलं नाही. दुसरा विषय, आता परत 21 तारखेला वगैरे आता पत्र अति तत्काळ बांधकाम थांबून कारवाई करण्यात यावी. हे पत्र दिले. ओके, हो, चालेल. तर बांधकामच ह्यांच्या त्यांनी थांबलेलं नाही. तर ह्याचा अर्थ असा होतो की हे फक्त कागद खाली पाठवते, पण ग्रामपंचायत त्याला कचऱ्याची टोपली पाठवते. आणि BDO साहेबांच्या कुठल्याही पत्राला ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच काडीचीही किंमत देत नाही, त्यांना केराची टोपली दाखवली जाते. ह्याच्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्या सगळ्यांवर सुद्धा कारवाई हो, असं माझं म्हणणं आहे. बरोबर. मग आज मी आज काय निवेदन दिले तुम्ही? तर आज 27/5 रोजी मी BDO साहेबांना, तहसीलदार साहेबांना, पोलीस स्टेशनला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्यांना पत्र दिलेलं आहे. काय जर तुम्ही ह्याच्यावर कारवाई नाही केली, हे बांधकाम नाही थांबवलं, तर मी जिल्हा परिषद पुढं आमरण उपोषणाला एवढ्या आठवड्याच्या तयारी करतो. आणि आमरण उपोषणाची म्हणजे ठाकूर मी काय माझे, मी तिथं आमरण उपोषण करणार आहे. ह्याच्या आधी सुद्धा 2 उपोषण केलेले 5-6 दिवसाचे. तर माझी कळकळीची विनंती आहे की त्या माणसावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच आणि BDO विस्तार अधिकारी ह्या सगळ्यांवर कारवाई हो. तर आज आपण बघतोय की मुकुंद गोविंद वेताळ हे स्वामी चिंचोलीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर हे वारंवार दौंड पंचायत समितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत की घरकुल योजना जी आहे
की घरकुल योजनेचा लाभ घेऊन जो व्यक्ती स्वतःच्या किंवा सरकारच्या जागेमध्ये गायरानीमध्ये ते घरकुलचा वापर करत आहे, घरकुल वापरत आहे, तर यांनी अर्ज करून ते काम त्वरित बंद करण्यासाठी असा आग्रह धरलेला आहे आणि वेळोवेळी त्यांनी उपोषणं देखील केलेली आहेत. परंतु दौंडचे पंचायत समितीचे BDO ते कुठलीही ते आदेश काढतात की बाबा ह्यांच्यावर कारवाई करावी, अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे, परंतु स्थानिक ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत ते ग्रामपंचायत तिथली दखल घेत नाहीत, त्यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवतात, असं यांचं म्हणणं आहे. विवातळ्यांचा असा आरोप आहे. आता त्वरित तुम्ही आदेश देऊन ते अतिक्रमण त्वरित काढून टाकावे अशी यांची मागणी आहे. अन्यथा या 8 दिवसामध्ये ते पुणे जिल्हा परिषदेसमोर अमरण उपोषणाला बसणार आहेत, असं त्यांनी खणखणीत इशारा देखील दिलेला आहे. मी फाउंडेशन लेवलपासून हो 30/12/24 पासून सांगतोय की ते अतिक्रमणात आलेलं आहे, हो. त्याचा प्रस्ताव ह्यांना दाखवला, हो हे सगळं केलं तरी ह्यांच्या त्यांनी काम थांबलेलं नाही. बरं. आणि मॅडमचं तर म्हणणं आहे की मी तिथं पूजेचं लाडू या फेटा बांधल्याच्या नंतरच मी जे काय ते कारवाई करेन, अच्छा. असं ते ठाम बोलते. बरं. तर ह्याच्यावर काय आहे की आता काम कुठपर्यंत आले? आता हे काम पत्र लेवलला आले, पत्र लेवलला आले. हां. बरं. आणि इथला कुठलाच अधिकारी ह्याच्यावर ठोस अशी कारवाई कुठली करत नाही. करत नाही. बरं. तर BDO साहेबांवर सुद्धा असं माझं म्हणणं की त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावं. बरं. प्रशासनाला या जिल्हा परिषद अध्यक्ष CO साहेब असतील ह्यांना विनंती हो. आहे, या जिल्हा अधिकाऱ्यांना ह्यांना सुद्धा विनंती आहे की ह्यांच्यावर कारवाई करा, योग्य ते तपास करून कारवाई हो, तपास करावी करू. असं. आता हे जे पुरावे हे जे पेपर दिलेले आहेत, त्यांनी दिलेले हो. की मी घरी छापलेलं, आता ह्यांनी एकदम स्पष्ट सांगितलेले की तत्काळ कारवाई करण्यात येईल. हां, तत्काळ करण्यात यावी. BDO साहेबांनी पत्र काढले आज 21 तारखेला 21 तारखेला. तत्काळ कारवाई म्हणजे लगेच आज पत्र पोचलं की उद्यापासून कारवाई झाली पाहिजे. हो 21 तारखेचं पत्र आहे, आज 27 तारीख आहे आणि तिथं काम चालू आहे. बरोबर, अजून काम चालूच आहे. अजून काम चालू आहे. आता म्हणजे जवळजवळ पत्र लेवलला. टाकायची त्यांची तयारी चाललेली आहे. हां, पत्र टाकायची तयारी चालली, तरी सुद्धा कुठलीही कारवाई झालेली नाही. कुठलीही कारवाई झाली नाही. आता माझं तर असं म्हणणं आहे, हे फक्त म्हणतात की आम्ही कागद देत राहणार, तू काम करत राहा. अच्छा. तर ह्याचा अर्थ असा म्हणजे फक्त कागदी घोडे नाचवायचा कागदी घोडे आणि तिथे एक ग्रामपंचायत केराच्या टोपलीत टाकते हे सगळं. बरं. मग ह्यासाठी तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे? आता मी एवढ्या जिल्हा 8 दिवसामध्ये जिल्हा एवढ्या 8 परिषदेसमोर दिवसाच्या आत मी जिल्हा परिषद समोर CO साहेबांच्या पुढे मी उपोषणाला बाहेर बसणार आहे. असा तुम्ही जाहीर इशारा असा मी जाहीर इशारा देतो आणि ह्या नपुसक पंचायत समितीचा मी जाहीर निषेध करतो. बरं. तसं तुम्ही पत्र दिले का? हो हो, आता पत्र दिलेलं पत्र दे, पण नाही उपोषणाचं पत्र काही दे नाही. आणि आता मी उद्या किंवा परवा उपोषणाचं पत्र या सगळ्यांना पोच करतो. ओके, चालतं. थँक्यू, धन्यवाद.